अजित पवार वापस आले असं म्हटलं मी तुम्हाला. अजित पवार साहेब जिवंत आहे असं म्हटलं मी तुम्हाला. अजित पवार साहेबाला किडनॅप केलं असं म्हटलं मी तुम्हाला. विश्वास येईल का? नाही येणार ना. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा अजित पवार साहेबाचा घात झाला की अपघात झाला का जिवंत आहे, कुठं आहे, काय आहे, ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळून जाईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर कमेंट करायला विसरायचं नाही, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओकडे वळूया. अजित पवार साहेब यांचा घात अपघात 28 जानेवारी 2026 ला झाला. 28 जानेवारी 2026 ला झाला. पण विकिपीडिया मध्ये 27 जानेवारी 2026 मध्ये नोंद होती. विचार करा. म्हणजे विकिपीडिया याला, ह्या वेबसाईटला याला अगोदरच माहित झालं का अजितदादा मरणार आहे म्हणून. काय वाटतं तुम्हाला? घात का अपघात वाटते? आणि अजितदादा जेव्हा देवगिरी किल्ल्याकडून निघतात तेव्हा कुठले व्हिडिओ फुटेज राहत नाही. अजितदादा विमानतळापर्यंत येतात तिथले व्हिडिओ फुटेज राहत नाही. अजितदादाचा जळून घात केला, जळून त्यांना मारलं, तरीही शरद पवार साहेब चुप का? शरद पवार साहेब चुप का? कारण शरद पवार साहेबांचे पुतणे आहेत ते अजित पवार. मग चुप का? काय म्हणाल तुम्ही? का शरद पवारला हे माहित आहे का अजितदादा जिवंत आहे? शरद पवारला हे माहित आहे का मी किडनॅप केलं? हे माहित आहे का अजितदादा जिवंत म्हणजे मेलेच नाही म्हणून चुप आहे का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा, कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. अजित पवार साहेब यांचा घात विमानाच्या चालकाने केला की विमानाच्या मालकाने केला अद्याप मालूम नाही. अजित पवार साहेब हे अर्थमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या संघ तुम्हाला माहित आहे आमदार खासदार एखादा असला का त्याच्या मागे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर म्हणा, पत्रकार म्हणा, व्हिडिओ चॅनल वाले सगळे लोक राहतात. मग अजितदादा संघ जेव्हा अजितदादा मुंबईला निघाले तेव्हा त्याच्या संघ नसेल का पत्रकार? त्यांच्या संघ नसेल का न्यूज चॅनल वाले? काय वाटतं तुम्हाला? मग रोहित पवार साहेब अमोल मेटकरी म्हणतात आम्हाला व्हिडिओ फुटेज द्या. मग ते का म्हणत आहे की व्हिडिओ फुटेज डिलीट झाले किंवा व्हिडिओ फुटेज नाही आहे? का म्हणत आहे असं? का व्हिडिओ फुटेज डिलीट मारले जाणून? या व्हिडिओ फुटेज जाणून डिलीट मारले? कोणतरी मारले असेल, पैसे देऊन मारले? का मारले असेल? का अजितदादाचं गुटरस्य लपवण्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? अजित पवार साहेबांचा घात करणारा कोण असेल? कोण असेल घात करणारा? अजित पवार साहेबांचा घात करणारा कोण असेल? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण अजितदादाला 2 महिने झाले त्यांचा अपघातून 2 महिने झाले, तरीही त्यांचा क्लू कुठलाही सापडत नाही. का वाटतं? क्लू का सापडत नसेल? अजितदादा यांचा घात झाला की अपघात झाला हे अद्याप मालूम नाही. केव्हा कळणार? तुम्हाला काय वाटतंय? हे राजकारण आहे का? राजकारणामध्ये कोणतरी अजितदादाचा घात केला असेल. अजितदादा म्हणत होते का माझ्यापाशी काहीतरी कोणातरी फाईल आहे आणि मी त्याची कुंडली ओपन करणार, अशी त्याने सांगितलं होतं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. तर तेव्हाच अजितदादाचा 10-12 दिवस झाल्यावर घात झाला. अजितदादा आणि शरद पवार हे एकत्र येणार होते, यांचा पक्ष एकत्र येणार होता, त्यांच्यामुळे तरी निधन झाला. घात करण्याचे अत्यंत बारीक बारीक तुम्हाला मी सांगतो, बारीक बारीक ठराव आहे. तुम्हाला सांगतो घात करण्याचे कारण असू शकते अजितदादा आणि शरद पवार यांची युती होणार होती, यांचा पक्ष एकत्र येणार होता, असं होऊ शकते. अजितदादाने सांगितलं की माझ्याजवळ कुठलं तरी प्रूफ आहे, कुठलं तरी फाईल आहे, त्यांच्या थ्रू होऊ शकते. अजितदादाला काहीतरी घोटाळा माहित होते, मोठे लोकांचे घोटाळे माहित होते, त्यांच्या थ्रू होऊ शकते. म्हणजे अजितदादाला मारण्याचं कारस्थान कोणीतरी असलेलं आहे असं तुम्हाला असं वाटत असेल, आहे नाही का? कारण अजितदादाला घातून 2 महिने झाले, पण अजितदादा विमानात बसताना त्याचा व्हिडिओ नाही आहे. अजितदादा विमानात येताना व्हिडिओ नाही आहे. अजितदादा देवगिरीमधून निघताना त्याचा व्हिडिओ नाही. म्हणजे प्रूफ काहीच नाही आपल्यापाशी. समजा उदाहरणार्थ VSR कंपनीच्या याच्यावर आपण आरोप टाकला आणि VSR कंपनीला कोर्टात बोलावलं. कोर्टात बोलावल्यावर VSR कंपनी मग एकच म्हणत तुमच्यापाशी काय प्रूफ आहे की अजित पवार साहेब माझ्या विमानात चढले? काही प्रूफ नाही.
व्हिडिओ फुटेज दाखवा, मला सीसीटीव्ही फुटेज दाखवा, तेव्हा काहीच राहणार नाही. काय म्हणाल मग तुम्ही? सगळे फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, सगळे पुरावे हे खतम करून टाकले दादा, जाळून टाकले. कारण अजितदादाचा घातच झालेला आहे, अपघात नाही. आणि हा घातपात कोणी केला न माहीत होण्यासाठी सगळ्या गोष्टी चालू आहे. रोहित पवार सांगतात की कोणी पण असो, मंत्री असो या कोणताही मंत्री असो, संत्री असो, कोणी पण किती मोठा बलाढ्य व्यक्ती असो, त्याला आम्ही जेलात पोहोचल्याशिवाय राहणार नाही, आम्ही शांत बसणार नाही, रोहित पवार म्हणतात. आणि तुम्हालाही माहित आहे, अमोल मेटकरी साहेब म्हणून राहिले आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या. अजितदादा कोण्याही विमानात बसले, कुठल्याही विमानात बसले, त्यांनी कुठल्या कलरचं शर्ट घातलं होतं, त्यांच्या संग सहकारी किती जण होते, 5 जण होते की 6 जण होते, अद्यापही मालूम नाही आपल्याला. आपण काय म्हणून राहिलो, विमानात 6 जण बसले आहे, 5 जण बसले आहे, मग 6वा व्यक्ती उडी मारतो, 5 जणांचा मृत्यू सापडतो. एक कहाणी घडली आहे की काय आहे, की रियालिटी आहे, काय काहीही मालूम नाही. काय वाटतं तुम्हाला? हे रियालिटी वाटतं, कहाणी वाटतं, काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही. कारण अजितदादांचा घात 2 महिने झाला होऊन अद्याप काही क्लू नाही सापडला. अजितदादा जेव्हा विमानात जातात तिथे सीसीटीव्ही गायब झाले. अजितदादा सांगा किती जण गेले त्यांचाही पण फुटेज नाही. कारण कुठल्याही गोष्टीला प्रूफ मागते दादा, प्रूफ मागतं. आणि आता अजितदादांचा प्रूफ कुठल्याही गोष्टीचा नाही, सिद्ध करू शकत नाही की अजितदादा VSR कंपनीच्या मालकाच्या याच्यात बसले, विमानात बसले, या अजितदादाचा घात झाला की अपघात झाला. सिद्ध करण्यासाठी काहीच नाही, सगळे पुरावे खतम करून टाकले आहे. कारण सीसीटीव्ही फुटेज लय महत्वाचे असतात, व्हिडिओ फुटेज महत्वाचे असतात. जे प्रूफ म्हणजे कितीही काही लिहिलेलं डायरीचं महत्व नाही दादा, सीसीटीव्ही फुटेज महत्वाचं असतं. कारण कुठल्याही पुराव्याला कुठल्याही काही क्राईमला पुरावा महत्वाचा असतो की सिद्ध करून दाखवा. आणि हे सिद्ध कसे करायचं? जेव्हा VSR कंपनीच्या मालकाला VIP ट्रीटमेंट दिल्या जाते, एका गुन्हेगाराला VIP ट्रीटमेंट दिली जाते आपल्या महाराष्ट्रात, तर विचार करा तुम्ही, CBI-CID गुन्हेगाराला VIP ट्रीटमेंट दिली जाते, तर विचार करा गुन्हेगाराला वागणूक कशी दिली जाते ही तुम्हालाही कळते, मलाही कळते, सगळ्यांना कळते. तर विचार करायचा ती गोष्ट आहे की गुन्हेगाराला VIP ट्रीटमेंट दिली जाते, तर मग जे व्यक्ती निर्दोष असतात त्यांना कोणती ट्रीटमेंट दिली जाईल? विचार करा. कारण VSR कंपनीचा मालक VK सिंग याला पूछताछसाठी बोलावलं होतं. 3 ते 4 दिवस याच्यावर पूछताछाची मोठी कारवाई झाली होती. त्याला बोलवण्यात आलं होतं, पण बोलवण्यात अशा पद्धतीनं सगळ्यापाशी बंदुका होत्या, सगळ्यांपाशी सिक्युरिटी टाईट होती. आणि VK सिंग आला तर तेव्हा लोकांना दिसला, जाताना लोकांना दिसला नाही. का कोणाच्या गाडीत गेला होता? पोलीस लोकांच्या गाडीत गेला होता. विचार करा तुम्ही, काय वाटत आहे तुम्हाला? अजितदादाचा घातून 2 महिने झाले तरीही शरद पवार बोलत नाही, सुमित्राताई बोलत नाही, कोणीच बोलत नाही. का शरद पवार साहेबाला माहिती आहे का अजितदादा जिवंत आहे म्हणून? सुमित्राताईला माहिती आहे का अजितदादा जिवंत आहे म्हणून? पण मला समजून राहिलं नाही. सुमित्राताईला खुर्ची मिळाली अजितदादाची, कारण ह्या संविधानाच्या मुळे मिळाली, बाबासाहेबांच्या मुळे मिळाली. नाही तर पहिले तुम्हाला माहिती आहे नवरा मेला की सती जायचं. ह्या बाबासाहेबांच्या मुळे आता नवरा मेला की मुख्यमंत्री होतात महिला. आणि मला हेच म्हणणं आहे की सुमित्राताईंना याच्यामध्ये चौकशी करायला पाहिजे. अजितदादाचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी केली की माहित तरी होईल जनतेला की अजितदादा घात झाला की अपघात झाला. अपघात झाला असेल तर बिनधास्त सांगून द्या, घात झाला असेल तर जो ज्याने घात केला त्याला अटक करा. कारण आम्ही शांत बसणार नाही, कारण आम्ही अजितदादाचे लेकरं आहोत. आम्ही शांत बसणार नाही जोपर्यंत अजितदादा घात सापडला नाही, तोपर्यंत आमचे हे व्हिडिओ चालतच राहणार. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय. कसं वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. का अजितदादा घात करणारा VSR कंपनीचा मालक होय की VK सिंग होय, चालक होय? कोण वाटतं तुम्हाला? की घातपात करणारा प्रशासन होय का सरकार होय का BJPचे कार्यकर्ते कोण होय? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.